आपण संगमनेर स्टँडची सगळी एकदम पॉझिटिव्ह साईड दाखवली नाही का. बघू शकता आज संगमनेर स्टँडवर चाललेलो आहे आणि भरपूर जणांनी मला कमेंट केल्या की म्हणजे तू चांगली साईड दाखवतो, वाईट साईड दाखवत नाही. तर आज मी तुम्हाला संगमनेर स्टँडची वाईट साईड दाखवतो. तर हे बघू शकता आजी आजोबा हे सगळं यांचे तुम्हाला तुम्ही एक हा प्रॉब्लेमच झालेला आहे. स्टँडवर हे सगळे वाचतात यांचा विशेष आहे. सुरुवातच बघा तुम्ही आपलं संगमनेर स्टँड इथून सुरू होतं आणि इथंच बघा किती घाण स्टिंगची बॉटल, इथं गुटके तांबाखू सगळं थुकलेले. हे याच्याकडे कोण लक्ष देतं का ते आपल्याला काय माहित नाही. अजून पुढे जाऊ आपण आणि अजून काय काय दिसतं तुम्हाला दाखवतो. भाई राजहंसचा बोर्ड बघा पूर्ण पिचकाऱ्यांनी भरवलं, पूर्ण पिचकाऱ्यांनी. पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था केलेली पण याची अवस्था बघा. इथं सगळे गुटके बिटके धुकेल, पाणी तर काही अजिबात येत नाही. आणि हे बा इथं कशी अनहायजीन सगळी मेंटेन केली आणि टप्प्या टप्प्यावर सगळीकडे कचरा पाडलेला आहे. तुम्हाला दिसत असेल सगळ्या ठिकाणी कचरा पाडला. तर हा स्टँडचा मेन डेपो आहे, दिसत असेल तुम्हाला. तर या डेपोच्याच बाहेर तुम्हाला विषय दाखवतोय बा. इथं कोणीतरी समोसा वगैरे टाकलेला, अन्न व्हायला वगैरे घालून राहिले सीन आहे. माझ्या मागेच तुम्हाला दिसत असेल किती अस्वच्छता केलेली आहे पब्लिकनी. हे पब्लिकच करते, पब्लिकनीच काळजी घेतलेली पाहिजे. स्टँडवाल्यांनी पण याच्याकडे लक्ष दिलेलं पाहिजे, ही गोष्ट सुधारलेली पाहिजे. कारण इथं तुम्ही पुढं पण बघा आजूबाजूला या काही ठिकाणी सुद्धा डस्टबिन ठेवलेलं नाही हे करण्यासाठी किंवा स्वच्छता कोण करीत नाही. आणि पब्लिक पण काही कारणीभूत आहेच थोडीफार. तर पब्लिकने तुम्ही पण लक्ष द्या. खास करून आपलं स्टँड तुम्हीच चांगलं ठेवा आणि सुंदर ठेवा, हे आपल्याच हातात आहे. लक्ष द्या या गोष्टी. संगमनेर स्टँडच्या सुरुवातीलाच इथूनच बघा म्हणजे इतकी घाण, इतकी अस्वच्छता, इतकं म्हणजे जेवणाचा अन्नाचा नाश, काहीच धुतलेलं नाही, काय नाही. हे संगमनेर स्टँड आहे आपलं. चांगलं आहे सगळं, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगले, पण त्याला मेंटेन करणं पण हे आपल्याच हातात आहे. मेंटेन करीत नाही पब्लिक. आपल्या संगमनेर स्टँडची एक निगेटिव्ह साईड पण आहे, पब्लिकने बघितलीच पाहिजे. कारण सगळं चांगलं बोलून पण काही उपयोग नाही. ज्या चुकीच्या गोष्टी त्या चुकीच्या पण गोष्टी त्या पण दाखवल्या पाहिजे.